सुप्रभात. कृष्णकमळ तर नावातच आलं सगळं. खरं तर ह्या रोपाची सुरुवात झाली ही पप्पानी वेल आणलेली, मग ती आम्ही लावली. मग हे जे झालं ते भरगतचं फुलं आली. मग आजच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या मुहूर्ताने खरं तर हे नीलवर्णीय सुंदर सुवासिक फूल. महाभारतात कृष्णाचं वर्णन जसे निळ्या शेराचं असे केले आहे, त्यामुळेच की काय या फुलाला कृष्णकमळ असे म्हटले जाते. खरं तर या फुलाला बघून आठवतात ते महाभारतातले 100 कौरव. त्याला इंग्लिशमध्ये पॅशनेट फ्लावर असेही म्हटले जाते किंवा उत्तर भारतात त्याला राखी या नावानेही ओळखले जाते. या फुलाचं वर्णन करावं तर त्याच्या पाकळ्या म्हणजे 100 कौरव, हे 5 पुंकेसर म्हणजे 5 पांडव, मधील गुलाबी बीजांडकोश म्हणजे द्रौपदी आणि मध्यभागी असलेले 3 पिंजळे म्हणजे भगवान कृष्णाचे सुदर्शन चक्र किंवा ब्रह्मा विष्णू महेश असे म्हटले जाते. तर हे सगळं ह्या फुलात सामावलेलं आहे, म्हणूनच त्याला कृष्णकमळ म्हटलं जातं. कृष्ण म्हटलं तर भगवान विष्णूचा अवतार म्हणजे काय, ह्यात आलंच सगळंच. तर या कृष्णकमळाला म्हणजे त्रिदेव ज्याच्यात सामावलेले आहेत, कौरव, पांडव, द्रौपदी, भगवान कृष्णाचं सुदर्शन चक्र. तर या फुलाचा वापर हा औषधी गुणधर्मासाठी केला जातो. जसं की काही जण तर हिची फुलं खातात किंवा त्याचे पेय बनवले जाते. असं खूप गोष्टींसाठी याचा वापर केला जातो. निद्रानाशामध्ये किंवा काही चिंता असेल तर त्यामध्ये या फुलांचा वापर केला जातो. खरं तर जसं हे फ्लावर म्हणजे फूल आहे त्याचा सुगंध तर आता मी इथे बसल्या बसल्या एवढा येतो की काही म्हणजे जवळ घेण्याची गरजच नसते, पण एवढा सुगंध तो खूपच अप्रतिम. त्याच्यात जसं कृष्ण एक आपल्याला आकर्षण घेतो, त्याला बघून सगळ्यांना असं आपलंसं वाटतं, तसंच हे फूलही आहे त्याला बघून ही आकर्षण घेणारं हे फूल आहे.